डिअर फ्रेंड्स, आपण वेक्टर ॲडिशनचे काही कन्सेप्ट्स मागच्या लेक्चरमध्ये शिकलो आहोत. अँड इन दिस लेक्चर वी वुड बी सॉल्विंग 1 or 2 प्रॉब्लेम्स विच वुड मेक आवर कन्सेप्ट्स क्लिअर. लेट अस से दॅट देर आर 2 वेक्टर्स. एका वेक्टरला आपण पी असं म्हणूया आणि दुसऱ्या वेक्टरला आपण क्यू असं म्हणूया. अँड लेट अस से दॅट दे आर हॅविंग द डायमेन्शन्स मॅग्निट्यूड. एकाचं डायमेन्शन 4 युनिट आहे आणि लेट अस से वी कॉल दिस एज पी वेक्टर. अँड दुसऱ्याचं डायमेन्शन 3 युनिट आहे. वी कॉल दिस एज वेक्टर क्यू. आणि ह्या दोघांमध्ये अँगल दिलेला आहे. दॅट अँगल इज लेट अस से थीटा which is 60 degrees, and you are required to add these 2 vectors. Okay, add the 2 vectors असा प्रश्न आहे. हे 2 वेक्टर्स आपल्याला ॲड करायचे आहेत. सो वी कॅन यूज either the triangle law or parallelogram law. तर मी आता parallelogram law वापरणार आहे ॲडिशनसाठी. तर हा लॉ काय सांगतो, तर जे 2 वेक्टर्स ॲड करायचे आहेत ते 2 वेक्टर्स आपण पॅरलोलोग्रामचे ॲडजस्टंट साईड म्हणजे शेजारच्या बाजू म्हणून धरायचे. तर मी ह्या 2 ज्या बाजू आहेत त्या पॅरलोलोग्रामच्या ॲडजस्टंट बाजू म्हणून ड्रॉ करणार आहे. म्हणजे मी पॅरलोलोग्राम ड्रॉ करणार आहे. सो हाऊ डू आय ड्रॉ पॅरलोलोग्राम? सो लेट अस ड्रॉ द पॅरलोलोग्राम. समजूया की हा पॅरलोलोग्राम आहे. या 2 लाईन्स पॅरलल आहेत. ओके, सो दिस बिकम्स अ पॅरलोलोग्राम म्हणजे अपोजिट साईड्स आर पॅरलल अँड इक्वल. ओके, आणि आपल्याला याचं ॲडिशन करायचं आहे. तर लॉ काय सांगतो की ॲडिशन करताना आपण त्याचा डायगोनलची व्हॅल्यू काढतो आणि तो डायगोनलची व्हॅल्यू आणि त्या डायगोनलची डिरेक्शन दिस गिव्ज अस द ॲडिशन. ओके, तर बघूया आता. तर कसं काढतो आपण पॅरलोलोग्रामने त्याचा मॅग्निट्यूड. त्याचा फॉर्म्युला आपल्याला लक्षात आहे. इट इज स्क्वेअर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस ऑफ थीटा. आता दिलेलं आहे सर्व आपल्याला. सो जस्ट इट्स अ क्वेश्चन ऑफ अल्जेब्रा नाव. 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर हे आपण स्वतः करून बघायचं आहे, फक्त कॉपी नाही करायचं आहे. प्लस 2 × 4 × 3 आणि कॉस ऑफ किती अँगल बिटवीन द 2 वेक्टर्स इज थीटा. ओके, विच इज 60 डिग्रीज. तर हे आपण सॉल्व केल्यानंतर आपल्याला काहीतरी उत्तर येईल आणि माझं उत्तर त्याला मॅच करून बघा तुम्ही. सो माझं उत्तर आहे 37 युनिट्स. ओके, वेक्टर्स यू नो दॅट इट हॅज गॉट बोथ द मॅग्निट्यूड ॲज वेल एज डिरेक्शन. तर आपण काय काढलेलं आहे आत्तापर्यंत? फक्त मॅग्निट्यूड काढलेलं आहे. तर आपण डिरेक्शन पण काढायची आहे. सो फॉर डिरेक्शन what we do is that we state the direction in terms of an angle alpha. So the angle alpha is the angle made by the resultant with the one vector, let us say p vector in this case. तर तो अँगलचा पण आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. tan alpha is equal to q sin theta upon p plus q कॉस ऑफ थीटा. तर हे व्हॅल्यूज काढल्यानंतर आता क्यू म्हणजे किती आहे? 3 आहे. 3 ऑफ साइन ऑफ 60 डिग्रीज अपॉन पी आहे 4 प्लस 3 कॉस ऑफ 60 डिग्रीज. तर हे काढल्यानंतर आपल्याला काहीतरी व्हॅल्यू मिळेल. तर ती व्हॅल्यू मला मिळालेली आहे 0.472. तुम्हाला वेगळी मिळेल तर मला सांगा. अँड देन अल्फा कसा काढायचा? तर अल्फा इज tan इनवर्स ऑफ 0.472 आणि त्याची किंमत मिळेल तुम्हाला 25.3 डिग्रीज. तर हा जो अँगल आहे 25.3 डिग्रीज, दिस इज दिस अँगल अल्फा. ओके, सो दिस अँगल विल गिव्ह अस द डिरेक्शन ऑफ द वेक्टर. सो नाव द वेक्टर इज कम्प्लिटली डिस्क्राईब. त्याची दिशा पण आपल्याला माहिती आहे आणि त्याचं मॅग्निट्यूडसुद्धा आपल्याला माहिती आहे रिझल्टंटचा. ओके, त्याचा अर्थ हा जो रिझल्टंट आहे विच इज ॲडिशन ऑफ ए प्लस पी प्लस क्यू. ओके, दॅट हॅज गॉट दिस
magnitude of 37 root of 37 units and the direction is given by the angle alpha which is 25.3 degrees. आता जर तुम्हाला असं सांगितलं की ॲडिशनच्या ऐवजी याचं आपल्याला डिफरन्स काढायचा आहे, डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आहे, तर कसं करणार? सो डिफरन्स यू नो इज अ स्पेशल केस ऑफ ॲडिशन. तर डिफरन्स काढायचा आहे तर हा जो आहे तुमचा पी वेक्टर तो या दिशेला दिलेला आहे, दॅट इज 4 युनिट्स. आणि आपण अगोदर बघितलं की त्याचा जो क्यू वेक्टर आहे दॅट इज असा होता अगोदर ॲडिशन करताना. आता ॲडिशन करताना आपण त्याचे डिरेक्शन बदलणार आहोत अँड इट वुड बी अपोजिट टू दॅट. म्हणजे मायनस म्हणजे हा पी जर असेल, हा जर पी असेल तर हा तुमचा मायनस क्यू आहे. ओके, आणि हा मायनस क्यू आल्यानंतर आपल्याला परत त्याचे रिझल्टंट कसे काढायचे? सो वी यूज द सेम लॉ, दॅट इज पॅरलेलोग्राम लॉ. तर मी आता पॅरलेलोग्राम काढणार आहे आणि त्याचे डायगोनल विल गिव्ह अस द आन्सर. ओके, तर हा झाला तुमचा पॅरलेलोग्राम. याला आपण पॅरलेलोग्राम समजूया. आणि हा त्याचा जो डायगोनल आहे दॅट डायगोनल should give us the resultant. Okay, resultant R which is P minus Q. Okay, P minus Q जे मॅग्निट्यूड आहे ते, आणि त्याचे डिरेक्शन वुड बी गिवन बाय, याला आपण परत एकदा वेगळा अल्फा म्हणूया. हा नवीन अल्फा झाला आहे, अल्फा डॅश म्हणूया, काहीतरी म्हणूया, अल्फा डॅश म्हणूया. आणि परत तोच आपण एक्सप्रेशन वापरला तर आपल्याला रिझल्टंट मिळेल. रिझल्टंट इज पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस, म्हणजे ॲक्च्युली तो प्लस पी 2pq आहे, पण आता हा क्यू मायनस झाल्यामुळे हा एक्सप्रेशनमध्ये 2pq कॉस ऑफ थिटा होईल. म्हणजे बिकॉज दिस क्यू इज नाव मायनस क्यू. ओके, सो मायनस 2pq कॉस थिटा झाला. आणि इफ यू सबस्टिट्यूट दिस दॅट गिव्स अस this 4 square is 16 plus q square is 9 minus 2 into 4 into 3 cos of 60. आणि हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला हे उत्तर मिळालं पाहिजे. मी जे लिहिलेलं आहे ते उत्तर. हे तुम्ही करून बघा, हे कॉपी करायचं नाही, करून बघा. आणि सिमिलरली हा जो आपला अल्फा आहे, सो tan अल्फा इज इक्वल टू क्यू ऑफ साइन थीटा अपॉन पी प्लस क्यू, पण क्यू मायनस आहे त्यामुळे तो मायनस क्यू कॉस थिटा असा होईल. ओके, सो दॅट वुड गिव्ह अस द आन्सर बी साइन थिटा अपॉन ए प्लस बी कॉस ऑफ थिटा. तर हा जो एक्सप्रेशन आहे दॅट शुड गिव्ह यू द 3 sin 60 अपॉन 4 minus 3 कॉस ऑफ 60. आणि हे जे उत्तर मला आलेलं आहे इज 1.04. ओके, आणि हे उत्तर आपण तपासून पहा. तर मला जो अल्फा आलेला आहे दॅट इज tan इनवर्स ऑफ 1.04 विच इज 46.1. तर हे लक्षात घ्या की हा जो अल्फा आहे हा 46 अल्फा डॅश म्हणूया, दॅट इज 46.1 डिग्री. ओके, तर या पद्धतीने आपल्याला याचं डिरेक्शन पण मिळालेलं आहे वेक्टरचं, आणि या पद्धतीने तुम्हाला त्याचं मॅग्निट्यूडसुद्धा मिळालं आहे. तर हे फॉर्म्युलाज आपण वापरायचे आहेत. सबट्रॅक्शन असताना इथे मायनस घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि जेव्हा ॲडिशन असेल, जेव्हा अँगल काढायचं असेल तेव्हा इथे मायनस घ्यायचं आहे. बाकीचं म्हणजे हा फॉर्म्युला असा आहे क्यू साइन थिटा अपॉन पी मायनस क्यू कॉस थिटा. ओके, so these expressions you are supposed to use in case of addition and subtraction of vector. Okay, so this is very important, right? आणि अशा पद्धतीने तुम्ही अनेक प्रॉब्लेम सॉल्व करू शकता आणि you would get the addition and subtraction using the parallelogram law.